हाय सर्वांना, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मम्मी चालली धुंदीला. काय म्हणते? काय नाही. अगं हसती का? तुम्हाला हसायला येतंय? आज काय मग बर्थडे? काही बर्थडे काय म्हणतोय तुझा मग? बर्थडे मस्त म्हणते. सकाळी लय विचारला त्यांना सगळ्यांना थँक्यू. जरी कुणी व्हिडिओ पण सगळ्यांनी केल्यात. लय जणांनी केलं तर. होय. असू दे बाया. सगळ्यांना नेण्याची माहिती का नाही येत. चाललंय कणिक मळायचं, नेणू लावायचं, म्हणलं गोड गोड करावं काहीतरी. तू गोड आहे असं. तर भेंडी माझी आवडतीये. आजी तितकी माझी मायाच करते की. मग नको होय. म्हणलं नेनूचा बड्डे या, मग नेनूला मस्त चपात्या, भेंडी छानपैकी करावा. हा माझी आवडती. हा नेनूला हॅपी बर्थडे बरं का. थँक्यू थँक्यू. हा माझी क्यूट क्यूट आजी. हा मग म्हणलं असं वाढदिवसाच्या शुभेच्छा असंच ना. येतंय का मला म्हणायला? येते. बरं. आणि ती दिवशी पप्पा नाही म्हणून रडती मला काय तुम्ही माझ्या बर्थडेलाच या. आता पप्पा पालखीत नाही यायचा का तुझ्या बर्थडेला? होय ग. 2 दिवस काल पालखी हरली ना ज्ञानेश्वर महाराजांची. मग आज दुपारून गेलं असतं तरी चाललं असतं की. अगे तसं नसतं. अर्धन्य मग करता येतं का? सांग. पप्पाचा नियम ती नियम आम्ही आहेच की. काय पप्पा नसला मग तुला अरे पण पप्पा नसल्यावर मजाच येत नाही काय बर्थडेला. होय ग. पण आता करते काय, सगळं दाखवूनच येतंय तुझं. दरवेळेस पालखी करून महागार येतात पण ह्या वेळेसच कुणाची चिकाट भेंडी होत असेल ना, तुम्हाला कोडं पडत असेल ना, हो का मी भेंडी धुवून चिरली आणि मी भेंडी धुत जा. कारण की काळा धुवायची, पुसायची नाही, काय नाही. धुवून चिरली आणि नुसती आता ही उलटी पालटी अशी करायची वेगवेगळी. अशी थोडी चिकाटपणा त्याचा सगळा घालवायचा. पप्पाला फोन लावते की आता. आणि मग हॅपी बर्थडे विश करते. मिरची ती परत ना शेवट खाली उतरून घेऊन मिरची परतायची, नंतर भेंडी टाकायची. चिकटपणा अजिबात येत नाही का ग नेणू? मी कसं काय सुक्की भेंडी करते. म्हणजे आधी आमची चिकट व्हायची, परत आजीच्या डोक्यात आलं काहीतरी. मग आजी ती तशी रेसिपी करायची. मग भाजी ती भेंडी चिकट होत नव्हती. काय होतंय डोक्याने केलं होतं ती कुणाचं राशीनला. ती चिकट भेंडी म्हणलं ना मग ती खाऊ वाटत नशी गिळगिळी लागते. काय तर चिकट भेंडी ते हे होतं ना, सुक्की होती. ते तिचं सगळं ही पूर्ण चिकटपणा जळून द्यायचा आणि नंतर मग हे करायची. नाही आता कणिक द्यायची, तिंबायला मळू घ्यायला लावायची. आता मी भेंडीचं मिरची ती ही करणार. आणि चाललंय आज कसं काय चाललंय. आज नेनूच्या बड्डेचा बघा. आणि एका ताईने आम्हाला जांभळं दिली ती बरं का नेनूच्या बड्डेसाठी खास. त्यांनी पहिली बी दिली ती. किती खोकी दिली ग? 4 खोकी दिल्या जांभळाची आम्हाला. का तर म्हणल्या नेनूचा हॅपी बर्थडे, त्याच्यामुळे त्यांनी आवडीची जांभळं दिली आहेत खायला. थँक्यू. त्यांना थँक्यू बरं का जांभळं देणाऱ्यांना. दाखव की जांभळं कसली ती. जांभळं एकदम मोठी तशी. कसं छान जांभळं. काय होते म्हणे तुला? कारण त्यांची जांभळं इतकी येते का नाही. महिना झाला म्हणजे चालू आहेत आमची जांभळं. बघा मनी कशी करते पाय. मग अजून 15 दिवस जांभळे चालते मी. आणि त्यांची जांभळं आहे ती की 700 का 800 झाडं. आणि बघा कोणाचा कसा बिझनेस. आणि नुसत्या जांभळाचं इतकं पैसे झालं त्यांचं. 300-200 रुपये किलो जांभळ इतके कशा. मग बघ की माणसाच्या आजकाली तरी बघ की कशा येत्या काय कशात पैसे घालते ते सांगतात. आणि बिगर खर्ची आहे ग ती. हा चला मम्मीकडे पण जाऊ. त्याचं काहीच विषय नाही. त्याला फेर गेलं म्हणून नाही, त्याला काय नाही. असून द्या जा मम्मीकडं. सकाळ व्हिडिओ कसा वाटला सांगा. मस्तपैकी आता भेंडीची रेसिपी तुम्हाला दाखवते छानपैकी. आता अशी करायची. आता तुम्हाला सांगते मी.
आता ह्या अशी ओतून घ्यायची अशी बघा आता अशी ओतून घ्यायची. आता ही सुक्की झाली चिकटपणा त्याचा लय होतो.